हाय हॅलो नमस्कार, मी पूजा स्वागत करते तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर संध्याकाळचे 6 वाजले होते. नुकतीच कामावरून घरी आले होते. चहा वगैरे घेतला आणि आरवसाठी ते गरमागरम मॅगी बनवून घेतली. त्याला भूक लागली होती तर तो म्हटला मम्मी मला काहीतरी दे. मग आता त्याच्यासाठी देण्यासाठी काहीच नव्हतं तर म्हटलं याला मॅगी तरी करून द्यावं, तोपर्यंत शांत होईल, जोपर्यंत स्वयंपाक होईल तोपर्यंत. तर इथे आज काहीतरी जेवणामध्ये थोडंसं वेगळं काहीतरी करणार होते. खूप दिवस झालं साधी भाजी चपाती खाऊन कंटाळा आला किंवा नुसता मसाले भात किंवा साधा भात किंवा वरण भात असं जरा खाऊन कंटाळा आला. तर म्हटलं वेगळं काहीतरी बनवावं आज. तर मी हेच त्यांना म्हटलं आज काहीतरी वेगळं खावं असं वाटतंय. तर ते म्हणले तुझ्या मनाने काय खावं वाटतंय ते बनव. तर म्हटलं आज व्हेज पुलाव बनवावा, कारण की मागच्या 4-5 दिवसाखाली माझ्या मैत्रिणीने आणला होता व्हेज पुलाव बनवून कंपनीमध्ये. तर तिच्या हातचा व्हेज पुलाव मला खूप आवडला. मग मी तिला कॉल करून त्या व्हेज पुलावची रेसिपी विचारली आणि रेसिपी विचारल्यानंतर म्हटलं आपण पण असाच नक्की ट्राय करू, कारण की सगळं सामान वगैरे त्यांना मी आणायला लावलं होतं. तर इथे बघा मी या अशा प्रकारे भाज्या सगळ्या कट करून घेतल्या होत्या. भाज्यामध्ये गाजर, ढोबळी मिरची, फ्लावर, वाटाणा आणि पनीर पण होतं. तर ह्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या मी अगोदर तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने. तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा फ्लावर फ्राय करून घेतलेला आहे तेलामध्ये. जशी माझ्या मैत्रिणीने सांगितली होती तशाच पद्धतीने मी ही रेसिपी करत आहे आणि खरंच खूप छान झाला होता पुलाव. दिसायलाही खूप सुंदर दिसत होता आणि खायलाही तितकाच टेस्टी होता. तर अशा पद्धतीने मी सगळ्या भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत, एक एक करून. सगळ्या मी दाखवलेल्या नाही आहेत. तर त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये तेल राहिलेलं आहे, त्याच तेलामध्ये टाकलेलं आहे मी बटर टाकल्यानंतर बटर पूर्णपणे विघळून द्यायचं, म्हणजे आपल्याला वितळून द्यायचं नाही, कारण की बटर लगेच करपतं तेलामध्ये. तर त्याच्यामध्ये लगेच बटर टाकलं की लगेच कांदा टाकून घ्यायचा. तर कांदा थोडासा परतून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि अद्रक लसूणचा कच्चेपणा जो असतो चांगलं परतून घ्यायचा. तर इथे अद्रक लसूण चांगली परतून झालेली आहे. त्याच्यामध्ये आता मी टोमॅटो टाकलेले आहेत. 2 लाल पिकलेले टोमॅटो टाकून घेतलेले आहेत. तर चांगले टोमॅटो मॅश करून घेते. तर याच्यामध्ये मी टाकलेला आहे पुलाव मसाला, शाही बिर्याणी मसाला आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद, आपले कोरडे मसाले मी टाकून घेतलेले आहेत. आणि थोडंसं मला वाटलं तेल कमी पडतंय, कारण की जसे जरा चमचमीत पदार्थ असतात त्याला थोडंसं तेल जास्तच लागतं आणि तेल जास्त टाकल्यावरच त्याला चव येते. तर मग थोडंसं तेल टाकून घेतलं आणि ह्या ज्या भाज्या मी फ्राय करून घेतल्या होत्या अगोदर तेलामध्ये, ढोबळी मिरची, वाटाणा, फ्लावर आणि गाजर आणि थोडं पनीरही होतं, ह्याही भाज्या मी आता ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि ह्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घेते आता. तर इथे भाज्यांमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. जेवढं भाज्याला लागेल तेवढंच मीठ टाकायचं आहे, कारण की हा जो बिर्याणीचा तांदूळ आहे लांब दाण्याचा असतो बघा, बासमती, तो मी अगोदरच शिजवून घेतला होता आणि सुट्टा मोकळा करून घेतलेला आहे. शिजवतानाच व्यवस्थित शिजवायचा, एकदम चिकदा करून शिजवायचा नाही आहे. आणि शिजवताना त्याच्यामध्ये तूप टाकायचं, तुपाची फोडणी द्यायची. तूप तमालपत्र टाकून फोडणी देऊन शिजवून घ्यायचा. अशा पद्धतीने छान आणि सुट्टा तांदूळ शिजतो आणि तांदळाला एक छान वासही येतो तुपाचा आणि त्याच्यामुळं छान लागतो पुलाव. तर इथे मी चांगला तांदूळ शिजवून घेतलं होतं आणि शिजवून घेतल्यानंतर त्याला असा चांगला मोकळा केला आणि नंतर ह्या भाज्यामध्ये टाकून चांगला मिक्स करून घेतला. तर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आज दुसरंही मला खूप कामं होते. मला उद्या, आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे, तर मला वेपर्सही करायचे उद्या, त्यामुळे मला बटाटे वगैरे खिसून ठेवायचे आहेत. तर चला असा मस्तपैकी आपला पुलाव रेडी आहे. तोपर्यंत आता मी इथलं सगळं आवरून घेते. आणि सगळा मी भात केला नाही, थोडासा भात मी काढून ठेवला होता, म्हणलं सकाळी गरम करता येईल तो. तर चला मी पटपट किचन वाटा वगैरे सगळं आवरून घेते.
तर बघा आपला मस्तपैकी पुलाव तयार आहे. आता जेवण करायचं आणि दही सोबत तिला दही आहे. तर जेवण वगैरे झालं आणि मी पुलाव करेपर्यंत यांनी ते बटाट्याचे पूर्ण सालं काढून ठेवली होती. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मला चिप्स करायचे आहेत. तर जेवण वगैरे झालं होतं तर म्हटलं आता पटकन बटाट्याच्या चिप्स करायला घेऊ. म्हणजे खिसून ठेवणार आता फक्त चिप्स करणार आहे बघा अशा पद्धतीने. आणि हे उद्या शिजवून वाळत घालणार. तर आता तर खूप कंटाळा आला होता कारण की जेवण वगैरे केलं होतं. पण आता हे करते, केल्याशिवाय आता पर्याय नाही आहे कारण की आपल्यालाच परत वर्षभर चिप्स खायचे. तर कसा वाटला माझा छोटासा व्हिडिओ तो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओवर असं लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.